आम्ही सर्व चाललोय आज राजूर अकोलेला. आमचा झेंडा आहे. जय आदिवासी भावांनो. तर मित्रांनो आम्ही आलो आता अकोल्यामध्ये. जय आदिवासी दोन काठ्यानं उभे बघत असाल तर याच्यावरच चालतात. तर ही सुद्धा एक आपली आदिवासींची संस्कृती आहे. जे तर मित्रांनो जरा इथं नाचता भूक वगैरे लागलेली आहे. तर खूप मजा येणार आहे. एवढ्या लांबून आलो होतो बाई, काहीतरी मजा येणारच ना. तर नमस्कार मित्रांनो, मी अजय. तर मित्रांनो आज जागतिक आदिवासी दिवस आहे. त्यानिमित्त आम्ही चाललोय राजूर अकोले या साईडला. कारण की तिकडे आम्ही असं ऐकलंय की मोठे प्रदर्शनं भरतात, तिकडे खूप मजा असते. तर आज आम्ही तिकडे चाललोय फिरण्यासाठी. तर मित्रांनो आम्ही सर्व चाललेलो आहे. आम्ही 5 जण आहे, बघू शकता. आम्ही या दोघांना तुम्ही ओळखत असाल. हा माझा भाऊ, हा सोन्या, हा ऋषी. तर आम्ही सर्व चाललोय आज राजूर अकोलेला. आमचा झेंडा आहे. जय आदिवासी भावांनो. तुम्हाला हात केला का? तुम्हाला हात केला? तुम्हाला हात नाही केला? मी केला का? हात केला त्यांनी. माझ्या म्हणून माझे फॅन येते. आयडी द्यावं लागेल. अरे आमचं ओळखे सर नको आयडी बिडी द्यावं सगळं करावं लागते. एक काम करू, पुढे थांबू आपण. रेनकोट घालून पाऊस यायला लागला. आता रेनकोटच्या पूजाला घेतलेच काय. तर मित्रांनो आता पाऊस पडायला लागलाय, बघू शकता तुम्ही. आता आम्ही सर्वजण रेनकोट घातलेत. बघा, हे रेनकोट घातले का तुम्ही सर्वांनी? आम्ही सर्व रेनकोट घातलाय. आता मी नवीन कंपनीचा आणला होता, त्यामुळे तो घातलाय. ब्रँडेड आहे त्याच्याकडे. तुम्हाला बघायचे ब्रँडेड? बघा इकडे बघा फाटका बघा. कारण की गरिबी लय वाईट. मित्रांनो आपण आता राजूर मध्ये आलेलो आहे. आता आम्ही सर्व नाश्ता करतो इकडे. भाऊ तर बघा मित्रांनो, आपण आता इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे. तर बघा आपण पाची जण आलेलो आहे. आणि आज काय घेतलेलं आपण बघा, मिसळ पाव. आपण सगळ्यांनी मिसळ पाव घेतलेला आहे. आपण नाश्ता करून घेऊ, पुढे भेटू. आमचा नाश्ता पाणी झालेला आहे सर्वांचा. आता आम्ही निघतोय पुढे जाण्यासाठी. पाऊस का उघडलेला आहे. आम्ही चालूया हळूहळू. बोट भरून नाश्ता केला, जाऊया आरामात. काय नाही करायची. इकडे बोट लेट पण एकदम भारी आहे. काढायला भेटत जशी बघते तशी मी काढतो. आदिवासी
तर मित्रांनो आम्ही आलो आता अकोल्यामध्ये. अकोल्यामध्ये काहीच पाऊस नाही, पूर्ण रोड सुकलेले आहेत. आता इथून आम्ही काय किती किलोमीटर असेल इथून अरे तिथून फक्त 5-10 किलोमीटर आता अकोला आहे. तिकडे काहीच पाऊस नाही. आता आम्ही काय 10-15 मिनिटात आम्ही पोहोचू. जय आदिवासी भावांनो. आदिवासी. तर मित्रांनो आता आम्ही अकोल्यामध्ये आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो, थांबा. हे बघा पाठीमागं बघा, तिकडं पाठीमागं तिकडं आहे सर्व डीजे इकडे वाजताय. आता आम्ही तिकडे जाणार आहे. आमचे 2 जण गाडी पार्किंग करायला गेलेले आहेत. आम्ही 3 जण येत आहे. तर पुढं तुम्हाला मी दाखवतो काय कार्यक्रम आहे ते, कारण की मला सुद्धा माहित नाही. मी पण पहिल्यांदा आलो इथे. तुम्हाला मी दाखवतो इथं काय प्रदर्शन भरतं, काय डीजे वाजतो, काय सर्व मिरवणूक असेल इकडे काय असेल ते तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये. आता आपण अकोल्याला पोहोचलेलो आहे. हे बघा ही आपली इथं गाडी लावलेली आहे, कारण की इथं सर्वांच्याच गाड्या लागलेल्या आहेत. तर चला आज मस्तपैकी आपण फंक्शन एन्जॉय करू. आता सध्या आम्ही गाड्या लावलेल्या आहेत. सोने माझा मित्र आम्ही दोघांनी इथं गाड्या लावल्यात आणि आता पुढे चाललोय. चला दाखवतो. तर मित्रांनो फायनली आम्ही अकोल्यामध्ये आलेलो आहेत. आम्ही सर्व 5 जण बरवीर खुर्द SMBT पासून आम्ही आलो इकडं अकोल्याला. आम्ही तर यांचं नाही मला माहीत, पण मी पहिल्यांदा इकडे आलोय आणि इकडे काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आता मला डीजेचा आवाज येतोय, तुम्हाला येतो का माहित नाही, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा समोर होतो इकडं. बघितलं मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेलो, सर्व दाखवतो. मला तर वाटतं खूप मजा येणार आहे. एवढ्या लांबून आलो तर बाई काहीतरी मजा येणारच ना. तर हे बघा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आपण इथं प्रवेश करतोय. बघूया इथं पुढे काय नाही. तर मित्रांनो बघू शकता इथं मस्तपैकी एक सेटअप लावलेला आहे. हे बघा जागतिक आदिवासी दिवस मस्तपैकी आपल्या राघोजी काकांचा पण फोटो आहे. आणि इथे टोटल डीजे वगैरे लावलं आणि तुम्ही जागा बघू शकता आजूबाजूला किती मोठी डायरेक्ट. हे बघा टोटल आजूबाजूला मोठी जागा आहे इथे मस्तपैकी. मित्रांनो पूर्ण सेटअप लावलेला आहे इथं डीजेचा, बघू शकता तुम्ही. मला माझा आवाज येतो का मला माहित नाही, पण खूप आवाज आहे. अजून तर गर्दी व्हायची बाकी आहे, नंतर खूप गर्दी असणार आहे. त्या गर्दी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ. या मैदान बघा पूर्ण चौक आहे, म्हणजे चौका मैदान आहे पूर्ण. मग इथं खूप गर्दी असणार आहे. जेव्हा आम्ही ते नाचू तुम्हाला पण दाखवू. कितने खिलौनों से खेला है तू, अफसोस फिर भी अकेला है तू. ओके. तर मित्रांनो हे बघा आपण इथं अकोल्यामध्ये आलेलो आहे आता सध्या. आणि जर तुम्ही बघू शकता हे बघा माझ्या मग काय आहे, अकोल्याचं बस स्टँड आहे. तर बस स्टँडची जागा मोठी असते, म्हणून जर तुम्ही इथं बघशाल तर इथं कार्यक्रम करायचं ठरवलंय. आणि हे बघा शेकडो हजारो खुर्च्या इथं लावलेल्या आहेत. पण नेमकी कार्यक्रम कधी चालेल हे माहीत नाही. लवकरात लवकर चालू होईल, म्हणजे जेव्हा कार्यक्रम वगैरे चालू होतील इथं, म्हणजे बरेचशा 2-3 ठिकाणी कार्यक्रम आहेत. ते बघा बघू शकता, हे जे माझ्या मागं बघताय ते बघा सर्वच्या सर्व बस स्टँडचे. म्हणजे जेव्हा कार्यक्रम चालू होईल गर्दी होईल ते पण मी तुम्हाला दाखवलंच. तर ही बघा ही एवढी मोठी जागा आहे. हे बघा ठीक आहे. चल तर अजून कसा कार्यक्रमाला थोडाफार टाइम आहे, किंवा अजून पाहिजे तशी गर्दी साचलेली नाही, तेव्हाची पण फुटेज मी दाखवल की काय गर्दी असते, काय उत्साह असतो. ठीक आहे. It's time.
भाऊ भावनाथ आदिवासी दार एक विशाल 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 आदिवासी दार Renova Purvali Poiri छत्तीस नगरवाली तुम्हारी मनोबा Moradi
फिरायला जाऊना माझा पाहुणा मारे गावना मला मुंबई फिरायला जाऊना
आदिवासी वाला जय आदिवासी वाला जय आदिवासी वाला जय आदिवासी वाला बोला बाला बोला बाला गरवाना बोला जय आदिवासी जय आदिवासी वाला जय आदिवासी वाला जय आदिवासी वाला जय आदिवासी वाला तर मित्रांनो बघा इथं सर्व डीजे बँड वगैरे सगळे चालू आहेत आणि जसं की तुम्हाला मी दाखवलेलं आणि मी स्वतः नाचत होतो. तर आता सध्या नाचून थकलोय तर थोडासा बाहेर आलोय, थोडीशी हवा खातो आणि अजून थोडेफार बरेचसे कार्यक्रम होतील ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. ते बघा एकदम जी सकाळी तुम्हाला दाखवलेलं की रिकामी मैदान होतं ते जवळजवळ संपूर्ण भरून गेलेलं आहे, भरपूर भरलेलं आहे आणि अक्षरशः चालायला जागा नाही. हे आता तर मी साईडला आलोय म्हणून तुम्हाला थोडस म्हणजे तुमच्याशी थोडस बोलतोय, पण बोलायला चान्स आहे, एवढी जागा आहे, शूट सुद्धा करता येत नाही, एकदम अशी गर्दी आहे. हे बघा हे आमचे मंडळी एकदम नाचतायत, सगळ्यांच्या अंगात आलेलं आहे, एकच नंबर. ठीक आहे मित्रांनो, जशी जशी अपडेट भेटेल तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. भेटू नंतरला. तर बघा हे आपले आदिवासी असे 2 बांबू सुद्धा चालू शकतात, तरी त्यांना प्रॅक्टिस आहे पहिल्यापासून. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे कसे 2 काट्यांवर उभे दिसतंय का, हे बघा एकदम 2 काट्यांवर उभे बघत असाल तर याच्यावरच चालतात. तर ही सुद्धा एक आपली आदिवासींची संस्कृती आहे. जे हे बघा मित्रांनो जर दिसत असेल तर आता आपण मागं होतो तिथं दीपक कल्याण बँड होता, तिथं आपण फुल नाचलो, फुल जोरजोरात. आणि या साईडनी पण बघा दोन्ही साईडनी गर्दी आहे आणि पुढे पण एक डीजे आहे. तर तुम्हाला खरी मजा घ्यायची असेल आदिवासी दिवसाची तर तुम्ही इकडे येऊ शकता. वर्षातून एक दिवस भरतो पण एवढी गर्दी असते, इकून तिकून सगळीकडूनच लोक आलेले असतात. हे बघा दिसतंय का, एकदम गर्दीच गर्दी आहे. तर मित्रांनो हे बघा आम्ही दोघं भाव पण मस्तपैकी एन्जॉय करतो. आपल्या मागं पण जर बघशाल एकदम गर्दीच गर्दी आहे. मित्रांनो एवढी मजा आली. तर मित्रांनो पहिल्यांदा अकोला तालुक्यात आलोय आम्ही इकडे नाचायला. एकच नंबर जागतिक आदिवासी दिवस हा लक्षात राहिला आमच्या. आम्ही खूप एन्जॉय केली आणि अजून करतोच आहे. खूप प्रचंड गर्दी इकडे, असा अनुभव पहिल्यांदा इकडे बघतोय. खरंच मनापासून आवडलं. तर मित्रांनो आज जागतिक आदिवासी दिवस मी पहिल्यांदा साजरा करतोय. म्हणजे मी फक्त ऐकलेलं पण खरंच अनुभवतोय आज. म्हणजे आपला आदिवासी दिवस एकच नंबर बनतो. चला आता पुढे अजून गर्दी आहे ती पण तुम्हाला दाखवतो. तर समोर आता बघू शकता किती गर्दी, थांबा तुम्हाला दाखवतो. तर हे बघा मित्रांनो इथं पण एकदम एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे. आता काय इथं दाखवता येईल का नाही माहित नाही. हे बघा आपल्याला बस स्टँड का जायचे, थांबा. हे बघा एकदम गर्दीच गर्दी आहे. हे अकोला बस स्थानक आहे आणि बस स्थानकाच्या आतमध्येच काहीतरी कार्यक्रम वाटतं. जर हे बघा दिसत असेल इकडं पण फुल गर्दी आहे आणि इकडं पण फुल गर्दी आहे. तर हे आपले इकडं पण फुल गर्दी चालू आहे. तर तुम्ही फुल गर्दी आहे. तर आपण थोडा आता आतमध्ये जाऊया आणि थोडासा जमलं तर आराम करू, मग बघू काय कार्यक्रम आहे काही नाही. तर इथे बघू शकता मित्रांनो आपण सकाळी आलतो पण जास्त काही कार्यक्रम नव्हता, म्हणजे थोड्या खुर्च्या रिकामी होत्या. आणि आता तुम्ही बघू शकता एकदम प्रचंड खुर्च्या भरलेल्या आहेत. एकदम म्हणजे सकाळी जिथं एकदम ओसाड वाटत होतं तिथं आता वाचून वगैरे आलो तर एकदम पूर्णच्या पूर्ण भरलेलं आहे. तर नक्की काय कार्यक्रम आहे का तुम्हाला कळलंच. थोडासा आपण झूम करून दाखवतो तुम्हाला.
पण तिथं बसायला जाणार होतो, पण मग ऑलरेडी तिथं ऊन भरपूर आहे आणि उन्हामधूनच आम्ही थकून आलेलो आहे. त्याच्यामुळे परत जाऊशी वाटत नाही. थोडासा आता आम्ही आराम करतो, म्हणजे थोडासा सावलीत बसतो आणि बघतो की काय कार्यक्रम होईल, तो दाखवतो तुम्हाला हळूहळू. आणि इथे पोवाडा चाललाय चांगला. थांबा, झूम करतो डायरेक्ट. हे बघा, समोर बघशाल तर मस्तपैकी स्क्रीन लावलेली आहे. काय आहे, जेणेकरून समजा एवढ्या जवळून जर कोणाला दिसत नसेल तर कॅमेराच्या माध्यमातून डायरेक्ट समोर स्क्रीन लावलेली आहे. पोवाडे चालू आहेत. ओके, ओके मित्रांनो, चला अजून पुढे काय होऊ शकतं मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच. तर मित्रांनो, जरा इथं नाश्ता भूक वगैरे लागलेली आहे आणि इथं भोजनाची सोय अशी दाखवलेली आहे. थांबा, तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हे बघा, इथून आपण आतमध्ये चाललोय. इथं तर दिलंय भोजन व्यवस्था. तर मित्रांनो, आपण इथून आतमध्ये चाललेलो आहे. इथं भोजन व्यवस्था दिलेली आहे. नेमकी जाऊन बघूया काय आहे, काय नाही. बरं की नाही, पहिलं जाऊन बघू काय आहे, काय नाही, काय व्यवस्था आहे. असलं थोडंफार तर खाऊन घेऊ, बाहेर पैसे घालवण्यापेक्षा इथंच खाऊन घेऊ आपण. बघूया काय 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 नाही, दाखवतो तुम्हाला मी पण. तर मित्रांनो, इथं बघू शकता म्हणजे जेवणाची व्यवस्था आहेच आहे आणि इथे भरपूर लोक असे बघशाल तर पत्रावळा घेऊन जेवत आहेत. तर चला आपण पण जाऊन बघू की नेमकी जेवायला काय आहे, काय नाही. तर मित्रांनो, हे बघा, आता मी पण जेवायला बसलेलो आहे. तुम्हाला दाखवतो काय काय आहे. हे बघा, भात आहे, लॅप्सी आहे, डाळ आहे. आपल्या आजूबाजूला जर बघू शकता सगळेच्या सगळे खाली बसलेले आहेत. आता आपण पण थोडंसं जेवण करून घेऊ आणि जाऊ. तर मित्रांनो, आता 4 वाजले जवळजवळ. आता आम्ही निघतोय घरी. डीजे अजूनही चालू आहे. कारण की जवळजवळ बोलतात की रात्रीपर्यंत चालू राहणार आहे, कार्यक्रम चालू राहतो हा. आमचं काय आता आम्हाला एवढ्या वेळ थांबवू नाही शकत, त्यामुळे आता 4 वाजलेत, आता आम्ही निघतो घरी. आता हे बघा, आमचे जोडीदार ते गाड्या काढताय. तर मित्रांनो, आम्ही पहिल्यांदा आलतो अकोल्यामध्ये. बघितलं आम्ही जागतिक आदिवासी दिवस कसा साजरा केला जातो. खूप छान प्रकारे साजरा केला जातो मित्रांनो. तर मी कधी आलो नव्हतो इकडं, मी पहिल्यांदा आलो आणि बघितलं, खूप भारी वाटलं. आणि इथं जेवणाची उत्तम सोय सुद्धा केली होती. प्रचंड गर्दी आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय आदिवासी भावांनो. तर मित्रांनो, आता आम्ही चालू आहे घरी. बाय.